भिक्खुनी धम्मदिना. राजगृह नगरीत एका वैश्यकुळात तिचा जन्म झाला होता. विशाख नावाच्या एका वैभव संपन्न व्यापाराशी तिचा विवाह झाला. एके दिवशी तिचा पती भगवान बुद्धाच्या दर्शनाकरिता गेला असताना भगवंताच्या धम्म ऐकल्यावर त्याला अनागामी पद प्राप्त झाले. त्यानंतर घरी परत आल्यावर प्रासादावर चढत असताना जिन्यावर धम्मदिनेने हात पुढे करून आधार दिला, परंतु त्याने प्रतिसाद दिला नाही व जेवताना सुद्धा काही न बोलता गप्प राहिला. तेव्हा तिने विचारले, माझ्याकडून काही अपराध घडला का? यावर पतीने उत्तर दिले, धम्मदिने, तुझ्याकडून कसलाही अपराध घडला नाही, परंतु मीच आजपासून स्त्री शरीरात स्पर्श करण्यास व जेवणात स्वाद लोलूप होण्यास असमर्थ झालो आहे. त्यामुळे तुझी इच्छा असेल तर या घरात राहा, नाहीतर जेवढी संपत्ती तुला पाहिजे तेवढी घेऊन आई वडिलांच्या घरी परत जा. धम्मदिना माहेरी न जाता तिने प्रवज्जा घेऊ देण्याची पतीला विनंती केली. प्रवज्जित झाल्यावर तिने एकांत व निर्जन ठिकाणी साधना केली. ती धम्मप्रचारक भिक्खुनीमध्ये श्रेष्ठ समजली जात असे. तिने अल्पावधीतच अहर्त प्राप्त केले होते. आनंदाने तिच्या तोंडून पुढील उद्गार निघाले, जे अंतःकरणपूर्व अंतिम ध्येयाची इच्छा करतात व ज्यांचे चित्त काम तृष्णेपासून अलिप्त असते ते उदरस्रोत म्हटले जातात.